हाय हॅलो नमस्कार, मी ज्योती. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त असता. श्री स्वामी समर्थ. तर मला गावाकडून सासूबाईंनी काय काय पाठवलं आहे. गवार, घेवडा, कैऱ्या, परत शेवग्याची शेंग, घेवडे वगैरे ते मी सोललेले आहेत आत्ता भाजी करण्यासाठी. तर जांभळं, लोणच्याचे आंबे पाठवलेले आहेत. ते ओरिजिनल आंबे आहेत, न कशावर पावडर वगैरे हे टाकलेली नाही पिकण्यासाठी. ओरिजिनल आहे सगळं हे. तर बघू शकता घरचे आंबे वेगळे दिसतात, लालसर वगैरे. बघितलं ना तुम्ही, कशावर पण नाही पावडर वगैरे टाकून ओरिजिनलच आंबे आहेत ते. तर मेथीची भाजी, पुन्हा कोथिंबीर, हे सगळं पाठवून दिलेलं आहे माझ्या सासूबाईंनी. तर इथं माझा मुलगा आहे ना, लोणच्यासाठी आंबे फोडायचे होते, तर धुवून वगैरे स्वच्छ घेतलेले आहेत, ते फोडलेले आहेत. बघू शकता तुम्ही. तर आहे ना, असे लाल वगैरे निघतात ना, पिवळे ते टाकून द्यायचे, ते नाही लोणच्यामध्ये टाकायचे. बघू शकता तुम्ही. तर बघा, आता माझा मुलगा आहे ना फोडून घेतो आहे. बघा, एवढे फोडून झालेले आहेत. तर फोडल्यानंतर नाही ना, आपण आहे ना सुकायला घालायचे असते. ते क्लीन करायचे पूर्ण स्वच्छ, आणि मग सुकायला वगैरे घालायचे. तर मी इथं आहे ना लोणचं आता करणार आहे. तर मी आता आहे ना लाल तिखट, लोणच्याचा मसाला, हळद वगैरे टाकून घेतलेले आहे, आणि गरम केलेलं तेल वगैरे टाकायचं, मीठ वगैरे टाकायचं, आणि तेल आहे ना भरपूर टाकायचा. लोणच्याची बरणी ना लोणच्याच्या पण वरती बरणी भरेल ना, त्याच्यावरती ना लोणच्याचं तेल टाकलं पाहिजे, कारण की तरच वर्षभर टिकू शकतं लोणचं. तर नाहीतर मग खराब होण्याची शक्यता असतं. आणि त्याला पाणी वगैरे काहीच लागून द्यायचं नाही. जेवढं लागेल ना तेवढंच साईडला काढून ठेवायचं. तर इथं माझा बड्डे होता, सेलिब्रेशन करायचं होतं. तर बघू शकता तुम्ही, इथे माझ्या बड्डेचे सेलिब्रेशन चालू होतं. तर बघू शकता तुम्ही. व्हिडिओ माझ्या मैत्रिणीचे 2 मुली होत्या, तर त्या शेअर, पण कमेंट, मी बोलवलं सबस्क्राईब होतं या करून घ्या केक लवकर, कटिंग. कारण की जेणेकरून माझे व्हिडिओ मी नवीन जे टाकलेले आहेत तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर चला, लवकर कमेंट करून घ्या, शेअर करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या. चला मग पटकन. तर मी इथंच व्हिडिओ थांबवते. तर चला, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.